नमस्कार. आज एका वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत. कोरोनासाठी निर्माण होणाऱ्या वॅक्सिनची आपण आतुरतेने वाट बघतो आहोत. पण हा प्रश्न आपण स्वतःला विचारा, खरोखर आपण या वॅक्सिन्सबद्दल एवढे जागरूक आहोत का? लहान मुलांना अगदी रेग्युलरली वॅक्सिन्स दिली जातात, परंतु ज्येष्ठ नागरिकांमध्ये लसीकरण आवश्यक आहे ही गोष्ट मला वाटतं आपल्यापैकी 95% लोकांना माहितीसुद्धा नसेल. ज्यांना माहिती आहे त्यांनी ह्या गोष्टीकडे किती सिरियसली लक्ष दिलेलं आहे हा सुद्धा एक फार मोठा प्रश्न आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे. प्रामुख्याने 3 वॅक्सिन्स आज या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. पहिलं वॅक्सिन आहे इन्फ्लुएन्झाचं. ताप, सर्दी, खोकला विशेषतः आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला ज्या मोठ्या प्रमाणावर आढळून येतो आणि अनेकदा तो इन्फ्लुएन्झा असतो. आपण डेंग्यू, स्वाईन फ्लू अशा वेगवेगळ्या मोठमोठ्या तापांसाठी टेस्ट करतो आणि शेवटी त्याला आपण इन्फ्लुएन्झा म्हणून विसरून जातो. या इन्फ्लुएन्झाच्या विरुद्ध लढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाची लस अवेलेबल आहे. वर्षातून फक्त एकदा हे इंजेक्शन घ्यायचं असतं. गोळी किंवा औषधाच्या स्वरूपात तोंडावाटे घेण्याचं हे औषध नाही. हे आपण इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये घेण्याचं औषध आहे. वर्षातनं फक्त एकदा हा डोस रिपीट करणं मात्र गरजेचं आहे. यासाठी कुठला ब्रँड कधी घ्यायचं हे आपण आपल्या डॉक्टरांशी बोलून ठरवायचं आहे आणि तारीख आपल्या कॅलेंडरवर लिहून ठेवायची आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी त्या गोष्टीची आपल्याला आठवण राहील. दुसरं लसीकरण आहे ते हेपॅटायटिस बी या रोगाविषयीचं. ही एक प्रकारची कावीळ आहे. यामध्ये आपलं यकृत आजारी पडतं आणि यावर मुख्यतः कोणतीही ट्रीटमेंट अवेलेबल नाही. हा रोग झाला तर आपण त्याला फेटल असं म्हणू शकतो. म्हणजे मृत्यूचा दर किंवा मृत्यूचा धोका फार मोठ्या प्रमाणावर ह्या रोगात असतो आणि म्हणून ह्याचं देखील लसीकरण करून घेणं आवश्यक असतं. 0, 1 आणि 6 ज्या दिवशी तुम्ही पहिला डोस घ्याल तो दिवस हा 0 पकडला जातो. त्यानंतर 1 म्हणजे 1 महिन्यांनी आणि त्यानंतर 6 म्हणजे 6 महिन्यांनी हा डोस रिपीट करायचा असतो. हा असा डोस घेतल्यानंतर साधारणपणे 3 ते 5 वर्ष आपल्याला संरक्षण मिळतं. हे तुमचे डॉक्टर ठरवू शकतात. तुम्हाला इतर कोणत्या प्रकारचे रोग आहेत, तुमची प्रकृती कशी आहे, वय काय आहे, त्याप्रमाणे ह्याचे डोससुद्धा कमी जास्ती प्रमाणामध्ये, त्यातलं अंतर जे आहे ते कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. तिसरं आणि महत्त्वाचं जे वॅक्सिन आहे ते म्हणजे न्यूमोनियाचं वॅक्सिन. बहुतेक सगळे ज्येष्ठ नागरिक म्हणजे साधारणपणे आपण 80-90च्या घरात किंवा असे जे असतात आणि आजारी पडतात, हॉस्पिटलमध्ये जातात आणि व्हेंटिलेटरवर जातात आणि त्यांचा मृत्यू हा शेवटी डायग्नोसिस होतं की न्यूमोनियानी झाला. तेव्हा ह्या न्यूमोनियापासून आपण स्वतःला वाचवू शकतो आणि त्यासाठी हे वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. हे वॅक्सिन 5 वर्षातनं फक्त एकदा घ्यायचं असतं. हे सुद्धा इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये आहे. यामध्ये न्यूमो 13 आणि न्यूमो 23 असे 2 प्रकार येतात. ते कसे घ्यायचे ते तुमच्या डॉक्टरांशी बोलून आपण ठरवता येतं. काही डॉक्टर्स सुरुवातीला न्यूमो 13 आणि 1 वर्षानंतर न्यूमो 23 सजेस्ट करतात. काही डॉक्टर्स डायरेक्ट न्यूमो 23सुद्धा देऊ शकतात डिपेंडिंग ऑन युअर कंडिशन. त्याच्यामुळे आपल्या मनाने हे कुठलंही इंजेक्शन घ्यायचं नाही आहे. जरी व्हॅक्सिन असलं, आपण सहजपणे उपलब्ध असलं आणि घेऊ शकत असलो तरी देखील यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे.
या वॅक्सिन्सचे काही साईड इफेक्ट आहेत का? तर इतर वॅक्सिन्समुळे जसं आपल्याला तापाची कणकण जाणवू शकते किंवा अंग दुखू शकतं, तेवढाच त्रास ह्या सगळ्या वॅक्सिन्समध्ये अपेक्षित आहे. 80 ते 90% व्यक्तींना हा देखील त्रास होत नाही. 10-15 हजारात एखादी केस अशी होऊ शकते की ज्यांना या वॅक्सिनची ॲलर्जी येऊ शकते आणि म्हणून चांगल्या वेल इक्विप्ड क्लिनिकमध्ये आपण हे वॅक्सिन तज्ज्ञ डॉक्टरांच्या तर्फे घ्यायचं आहे. तेव्हा ही जी 3 वॅक्सिन्स आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषतः सांगितलेली आहेत, ती घेतली तर आपल्याला खूप मोठे आजार प्रिव्हेंट करता येतात आणि म्हणूनच कोरोनाची लस जेव्हा येईल तेव्हा ती आपण सगळे घेणारच आहोत. तत्पूर्वी आत्ता आपल्यासाठी जे वॅक्सिनेशन अव्हेलेबल आहे ते मात्र आपण 100% घ्यायचं आहे आणि आपल्या डॉक्टरांशी बोलून त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. नमस्कार.